पंकजा मुंडेंनी एक विधान केलं, त्या विधानाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। एकंदरीतच बघितलं तर परिचित असलेलं नाव आहे पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केलंय त्या संदर्भातली बातमी आहे। राज्यातल्या एका मोठ्या नेत्याच्या विधानाची गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात परिचित असलेलं नाव आहे। देशात गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणारे अनेक जण आहेत आणि त्यावरूनच त्यांची मुलगी आणि सध्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे। नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याचे संकेत दिले। गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं म्हणत पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे। पंकजा मुंडेंच्या विधानानंतर राज्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। ओबीसींचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा पक्ष निघत असेल तर हरकत नसल्याचं म्हटलंय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेंना शुभेच्छा दिल्यात। शुभेच्छांचं वारं वाहू लागताच पंकजा मुंडेंनी यावर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात। मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते जर एकत्र आले तर एक राजकीय पक्ष तयार होऊ शकतो असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं। मग करावा, स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतच ना। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। मला काय हरकत नाही म्हटलं, कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही। मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर ओबीसीमध्ये काम केलेलं आहे। खरं तर मी सुद्धा ब्लाइंड फॉलोअर होतो त्यांचा, त्यामुळे पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा। आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी। साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप। अशा अर्थाने मी बोलले, ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलने आलो, पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार। आता मी काय वेडी आहे? या चॅनलला पण काही कळत नाही। अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे हे करेन?